मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, ग्रामसेवक या ठिकाणी ग्रामसेवक आजच्या व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी विचारलेले ग्रामसेवकचे काही महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न आपण बघणार आहोत. सोबतच या ठिकाणी 18 जूनची ही आहे आपली शिफ्ट फर्स्ट शिफ्टची या ठिकाणी मेमोरी बेस्ड क्वेश्चन होते. तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन या ठिकाणी पहिल्या या ठिकाणी शिफ्टमध्ये आपण सर्व माहिती बघणार आहोत. तर मराठी व्याकरणामध्ये जास्तीत जास्त काय विचारलेले होते, कोणते प्रश्न विचारलेले होते, सविस्तर माहिती आपण सविस्तर खाली बघणार आहोत. तरी देखील पुढे या ठिकाणी व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर या ठिकाणी जर तुम्हाला आपल्या नोट्सचा खूप पुरेपूर मुलांना फायदा झालेला आहे. या ठिकाणी तांत्रिक प्रश्न एकदम सोप्या लेवल ज्यांनी आपल्या या ठिकाणी नोट्स घेतल्या होत्या तांत्रिक सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे. एकदम चांगले प्रश्न आपल्या नोट्स मधून जवळपास 40 पैकी जवळ या ठिकाणी 25 प्लस प्रश्न आपल्या नोट्स मधून विचारले गेलेले आहेत. खूप मुलांचा रिस्पॉन्स आलेला आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघू शकतात. जर तुम्हाला आपल्या नोट्स घ्यायच्या असतील तर नोट्समध्ये सर्व तांत्रिक टॉपिक्स तुम्हाला सर्व नोट्स भेटणार आहे. तांत्रिक भेटणार आहे. सोबतच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, जीके, गणित, बुद्धिमत्ता सर्व टॉपिक्स तुम्हाला सर्व नोट्स तुम्हाला या ठिकाणी तांत्रिकसह फक्त ₹150 मध्ये भेटणार आहे आणि 21 तारखेपर्यंत पेपर आहे. लवकरात लवकर याचा फायदा घ्या. रिव्हिजन मारून घ्या. तर या नोट्स घेण्यासाठी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती बघू शकता ₹150 पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. आणि मित्रांनो, जेवढे पण शब्दसंग्रह आहे आपल्या टीसीएस आयबीपीएस नुसार आपण कव्हर केलेले आहेत. बघू शकता समानार्थी शब्द या ठिकाणी 2 ते 1 विचारला जातो, कधी 2 विचारले जातात. विरुद्धार्थी शब्द देखील विचारले गेले होते. सोबतच वाक्यरचना या ठिकाणी शुद्ध अशुद्ध वाक्यरचना विचारले गेलेली होती. वाक्यात बदल करणे, काळ ओळखा याच्यावरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. सर्व टॉपिक मराठी व्याकरणाचे आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता 6वा टॉपिक म्हणजे काळ ओळखून वाक्य पूर्ण करायचे या ठिकाणी विचारलेले होते. त्याच्यानंतर शब्दांची लिंग ओळखणे याच्यावरती प्रश्न विचारलेले होते. आता या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलेले होते तुम्ही बघू शकता. क्वेश्चन काय बघू शकता. संगणकाचे आउटपुट डिव्हाइस कोणत्या आउटपुट डिव्हाइस या ठिकाणी पर्याय होते कीबोर्ड, मॉनिटर, माऊस. तर या ठिकाणी सर्वांना माहिती असेल आउटपुट डिव्हाइस. त्याच्यानंतर क्वेश्चन असा विचारला होता बघू शकता. चौरस व वर्तुळ यांचे क्षेत्रफळाबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. पुढचा क्वेश्चन होता बघू शकता. बर्नेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? आणि मित्रांनो, जिल्हा विशेषची माहिती तुम्हाला विचारली जाते. तुम्ही ज्या जिल्ह्यात आणि हे शिफ्ट वाईज म्हणजे पहिल्या शिफ्टला रत्नागिरी जिल्हा शिफ्ट वाईज या ठिकाणी पेपर होत आहे. त्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे या ठिकाणी जिल्हा विशेष वरती प्रश्न विचारला जातो. पाठ करून घ्यायचा आहे जिल्हा विशेष. तर सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणी बांधला? कोणी बांधलेला आहे सुवर्णदुर्ग किल्ला? हा एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघू शकता. ग्रामीणी या ठिकाणी ग्रामीण नसेल माझ्या या ठिकाणी ग्रामीण कुळातील पीक ओळखा. ग्रामीण कुळातील पीक ओळखा हे या ठिकाणी प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. दारिद्र्य ही कोणती समस्या आहे? हा प्रश्न या ठिकाणी कोणते आहे? तर या ठिकाणी दारिद्र्य ही या ठिकाणी सामाजिक, मानसिक, भौगोलिक आणि राजकीय हे पर्याय दिलेले आहे. दारिद्र्य कोणती समस्या आहे आणि हा या ठिकाणी अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. कशाचा? अर्थशास्त्राचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. सर्व प्रश्नांचे विश्लेषण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त कोणते टॉपिक आणि कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत बघणार आहोत. नोट्स तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला 100% फायदा झालेला बघायला भेटणार नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. संगणकात कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्ट की वापरतात? कोणता शॉर्टकट वापरतात? असे शॉर्ट की म्हटले जाते. कोणता शॉर्टकट वापरतात विचारलेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता. बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वर्तुळभोवती एबीसीडी बसवणे म्हणजे या ठिकाणी कधी-कधी हा इकडे बसला, तो तिकडे बसला अशा प्रकारे दिले जाते. त्याच्यानंतर चौकोनवरती प्रश्न विचारला जातो. प्रत्येक शिफ्टला वेगळे विचारले जातील. हा इथे एक बसलेला असतो. 4 कोपऱ्यांना 4 बसलेले असतात. सोबतच यांनी या ठिकाणी बाहेर तोंड केलेले असते आणि बाकीचे 4 असतात. इथे एक असतो त्यांनी आतमध्ये तोंड केलेले असते आणि बाकीचे कोपऱ्यावरती आहे त्यांचे बाहेर केलेले असते. असा देखील प्रश्न विचारला असतो. असा एबीसीडी प्रश्न विचारला होता. असे 4 प्रश्न होते आणि शेकडेवारीवरती एक प्रश्न. तर बघू शकता भूगोलवरती या ठिकाणी बहुवेग याच्यावर दिले. बॉडोमस वरती या ठिकाणी 3 प्रश्न. हा आयएमपी टॉपिक आहे बॉडोमस. याच्यावरती 3 प्रश्न विचारले गेलेले होते. ठीक आहे. वेगवेगळे या ठिकाणी बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन कसा विचारला होता बघू शकता. संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणते? बघू शकता केबी, एमबी, बाईट बघू शकता. बाईट आणि बीट यापैकी सर्वात लहान कोणते आहे? एमबी मोठे आहे सर्वांनाच माहीत असेल. परंतु या ठिकाणी सर्वात लहान कोणते आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व विश्लेषण आपण करणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. मेमरी बेस्ड क्वेश्चन होते 18 जून फर्स्ट शिफ्ट या ठिकाणी बघू शकता आजचे आहे. तर मराठीमध्ये बघू शकता काळ ओळखा या ठिकाणी 2 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर लिंग ओळखा. लिंग शब्दाचे लिंग ओळखायला या ठिकाणी 1 क्वेश्चन होता. ठीक आहे.
पुढे या ठिकाणी बघू शकता वचन. वचन ओळखायला 2 क्वेश्चन होते. वाक्याचा क्रम लावा. वाक्य दिलेले असतात या ठिकाणी म्हणजे उतारा टाइप या ठिकाणी पॅसेज दिला जातो आणि वाक्य उलटी-पालटी केली जातात. तर वाक्य ओळखायचं आहे. अशा प्रकारे होते. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द योग्य जोडी ओळखा म्हणजे जोड्या ओळखायच्या होत्या. विरुद्धार्थी शब्दांचे त्याचे 1 क्वेश्चन विचारला होता. त्याच्यानंतर समानार्थी शब्द 1 क्वेश्चन होता. त्याच्यानंतर वाक्यातील चूक ओळखा. अशुद्ध वाक्य ओळखायचं होतं. वाक्यात मग त्याच्यावरती एकूण 4 क्वेश्चन होते. एकदम सोप्या लेव्हलचा पेपर होता हा. या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये गणित बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते टॉपिक बघू शकता. कोणकोणते टॉपिक आपण बघणार आहोत बघू शकता. शेकडेवारी हा टॉपिक आयएमपी होता. शेकडेवारी, लॉस प्रॉफिट या ठिकाणी नफा तोटा. नफा तोटावरती बघू शकता 1 क्वेश्चन होता. सरळ रूप द्या, सोपे रूप द्या या ठिकाणी त्याच्यावरती 1 क्वेश्चन होता. त्याच्यानंतर बैठक व्यवस्था गोलाकार याच्यावरती 5 क्वेश्चन होते. वरतीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकच प्रश्न मुद्दा एकच असतो. एकच आकृती काढायची असते आणि ती सॉल्व्ह करायची असते. त्याच्यावरती महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकच असतो. परंतु त्याच्यावरती उपप्रश्न हे 4 ते 5 असलेले बघायला भेटेल आणि एका प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क असल्यामुळे 4 क्वेश्चन जरी सोडवले तर 8 मार्क तुमचे फिक्स होतात फक्त एक आकृती सोडवल्याच्या नंतर. त्याच्यानंतर वेन आकृती. वेन आकृती कशाप्रकारे सगळे कावळे बगळे आहेत, मांजर हा कुत्रा आहे, अशा प्रकारे वेगवेगळे सर्व शिक्षक हे वकील आहेत. एकही वकील शिक्षक नाही. अशा प्रकारे जे प्रश्न असतात ते वेन आकृती संदर्भात या ठिकाणी 2 क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता अल्फाबेट सीरीज विसंगत घटक ओळखा. 2 क्वेश्चन होते. विसंगत अल्फाबेट सीरीज विसंगत ओळखायचा आहे शब्द ओळखायला आणि जीके मध्ये सामान्य ज्ञानमध्ये बघू शकता कोणते प्रश्न विचारले होते. योजनांवरती 2 प्रश्न होते. योजनांवरती 2 प्रश्न होते. बघू शकता जीवन विमा योजना या संदर्भात क्वेश्चन होता योजनांसर्वत आणि बरेच मुलं विचारतात या ठिकाणी क्वेश्चन हे रिपीट होतात का? तर टीसीएस आणि आयबीपीएस या ठिकाणी सहज क्वेश्चन हे रिपीट होत नाही. फक्त या ठिकाणी जो आपला टॉपिक आहे तो रिपीट होतो. आता हा टॉपिक कोणता झाला? हा योजनांचा टॉपिक झाला. म्हणजे योजना 100% पुढच्या या ठिकाणी पुढे तुम्हाला विचारले जातील. चालू घडामोडीवरती एकूण 5 क्वेश्चन होते. किती? 5. बघू शकता. इतिहासावरती 1 क्वेश्चन होता. जिल्हा विशेष तुम्हाला मगाशीच मी सांगितले, की जिल्हा विशेषवरती करून जायचंय. जिल्हा विशेषवरती 2 प्रश्न ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टला असतात 100%. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सर्वांनी याचं उत्तर कोणालाही सांगण्याची गरज नाही. सर्वांनाच माहीतच पाहिजे याचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर सोपा प्रश्न, सोपे प्रश्न या ठिकाणी जीके मध्ये या ठिकाणी 15 पैकी या ठिकाणी जवळ-जवळ 5 ते 6 क्वेश्चन सोपे असलेले बघायला बाकी थोडे या ठिकाणी गुगली टाइप तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर बघू शकता महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केला जातो? याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर बघू शकतो क्लोज टेस्ट याच्यावरती या ठिकाणी 5 क्वेश्चन होते. एरर वरती या ठिकाणी 4 क्वेश्चन होते. बघू शकता स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग एरर याच्यावरती या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर तांत्रिक घटकावरती कोणते होते या ठिकाणी बघू शकता. तांत्रिक या ठिकाणी जे या ठिकाणी संगणक आहे. संगणकावरती या ठिकाणी एकूण किती क्वेश्चन होते? 4 क्वेश्चन. 4 क्वेश्चन फिक्स म्हणजे 8 मार्क फिक्स. कारण हे एकदम सोप्या लेव्हलचे विचारले जातात. त्याच्यानंतर पिकांचे वर्गीकरण हवामानानुसार याच्यावरती प्रश्न होता आणि या ठिकाणी आपल्या तांत्रिक नोट्समध्ये कव्हर केलेले आहे. अजूनही तुम्ही आपल्या तांत्रिक नोट्स घेतल्या नसतील तर बघू शकता 91, 39, 64, 31, 99 याच्यावरती फक्त या ठिकाणी सर्व नोट्स आहेत. याच्यामध्ये तांत्रिक सर्व कव्हर केलेले आहे. सोबतच या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, जीके, गणित बुद्धिमत्ता सर्व नोट्स तुम्हाला फक्त हे बघू शकता ₹149 मध्ये भेटणार आहे. या नंबरवरती बघू शकता ₹149 चं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर एक तुम्हाला लगेच नोट्स पीडीएफ स्वरूपात भेटतील. तर बघू शकता 91, 39, 64, 31, 99 याच्यावरती पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे डाळिंब बघू शकता राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र. एकदम सोपा प्रश्न आहे. एकदम सोपा. पोलीस भरतीला नेहमी रिपीट होणारा प्रश्न आहे. त्यासाठी तोंडपाठ करा आणि आपल्या नोट्सचा फायदा करून घ्या. नेक्स्ट आहे बघू शकता खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते? आता सर्वांना माहीत असेल पर्याय आपल्याकडे भेटले नाही, परंतु एकदम सोपा प्रश्न आहे. प्रथिनांचे प्रमाण या ठिकाणी कशामध्ये जास्त असते? त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये या ठिकाणी बघू शकता जीके मध्ये सर्व टॉपिक कव्हर आहेत. 5 क्वेश्चन होते राज्यशास्त्रामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापन आपण या ठिकाणी जे आरोग्य सेवकला आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक होता. त्याच्यामध्ये सर्व कव्हर केले होते. त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवकला 1 ते 2 क्वेश्चन आलेले बघायला भेटणार आहे. त्यासाठी तोंडपाठ करून ठेवा. तर अशा प्रकारे सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. अजूनही पुन्हा एकदा मी सांगत आहे, जे आपल्या तांत्रिक नोट्स आहेत त्याच्यामधून या ठिकाणी 25 प्लस प्रश्न तांत्रिक आलेले बघायला भेटतील आणि बघू शकता या नोट्समध्ये तुम्हाला बघू शकता जीके या ठिकाणी जीके त्याच्यानंतर करंट अफेअर्स त्याच्यानंतर बघू शकता गणित, गणित म्हणजे मॅथ, मॅथ त्याच्यानंतर रिझनिंग त्याच्यानंतर आहे या ठिकाणी करंट अफेअर्स हे सर्व टॉपिक झाले आणि तांत्रिकचे सर्व टॉपिक कव्हर करण्यात आलेले. तांत्रिकचे सर्व टॉपिक या ठिकाणी 40 मार्काचे सर्व कव्हर करण्यात आलेले 40 प्रश्नांचे आणि या नोट्स सर्व तांत्रिकसह या ठिकाणी तुम्हाला फक्त या ठिकाणी बघू शकता ₹49 मध्ये ₹149 मध्ये भेटणार आहे.
या नोट्स घेण्यासाठी 91 39 64 31 99 याच्यावरती बघू शकता पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.